जय हरी. आज विजयादशमी. विजयादशमी म्हणजे दसरा. नवीन नवीन शिलंगणाचे किंवा नवीन नवीन क्षेत्र शिलंगण करून पादाक्रांत करण्याचा दिवस. अनेक विषयांनी या दिवसाला 3.5 मुहूर्तातला एक दिवस, अनेक विषयांनी या दिवसाला महत्व आहे. फार मोठा दिवस आहे. आणि या दिवसाच्या निमित्तानं परमपूज्य, परमश्रद्धेय, आदरणीय संत साधुवर्य खंडोजी महाराज कुकुरमुंडेकर यांच्या पुण्यतिथीचा उत्सव. पुण्यतिथी ती नुसती दरवर्षी येणारी पुण्यतिथी एवढंच नाही, तर शतक महोत्सवानंतर येणारा रौप्य महोत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सव ज्याला म्हणावं, तसा पुण्यतिथी महोत्सव यंदाच्या वर्षी होतोय. आणि त्या निमित्तानं सुरू होणारा उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे आज दसरा. या दसऱ्याच्या निमित्तानं अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. खंडोजी महाराजांचं चरित्र जर आपण विचार केला तर ते वेगळ्या विषयानं आहे. कारण लोकांना ते प्रेरणा देणार आहे. नुसतं प्रेरणा देणार नाही, तर लोकांच्या हृदयात भक्ती जागवणार आहे. संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, असं संतांचं चरित्राबद्दल आपल्या पूर्वसुरींनी सांगून ठेवलंय. का संतांची चरित्र वर्णन करावीत? कारण ती भगवंतालाही आवडतात. कारण ती भक्ताच्या हृदयात भक्तीची ज्वाला प्रज्वलित करतात आणि भगवंताप्रती आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा भाव जागृत करून त्याला ती, ज्याला आपण मानसिकता म्हणतो, ती मानसिकता तयार करतात. कारण देवाप्रती जायचं असेल ना, तर पूर्ण श्रद्धा भगवंताच्या चरणी ठेवायची असेल तरच भगवंत आपल्याला प्राप्त होतो. द्रौपदी वस्त्रहरणाचं उदाहरण आपण जर पाहिलं तर ती सगळी घटना सगळ्यांना पाठ आहे. जेव्हा दुःशासनानं दुर्योधनाच्या आज्ञेनं द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला आणि वस्त्र फेडायला प्रारंभ केला, त्यावेळी द्रौपदीनं या सभेत बसलेल्या सगळ्या विद्वानांना आवाहन केलं की माझ्या अबलेचं अपहरण होत आहे, वस्त्रहरण होत आहे, माझी अब्रूचा शीलभंग होतोय, तुम्ही ते रक्षण केलं पाहिजे. पण कुणीही रक्षणाला येऊ शकलं नाही. मग तिनं आपल्या पतीला आवाहन केलं की तुम्ही एवढे महापराक्रमी आहात, भीमासारखा परमपराक्रमी, अर्जुनासारखा पराक्रमी, धृतराष्ट्र युधिष्ठिरासारखा राजा, नकुल सहदेवासारखे त्याचे बंधू आणि द्रौपदीचे 5 पती असताना माझं असं वस्त्रहरण होणं योग्य नाही, माझा शीलभंग होणं योग्य नाही, माझ्यासारख्या अबलेवर स्त्रीवर अत्याचार होणं, तिच्या वस्त्राला तिच्या निरीला हात घालणं हे योग्य नाही, तुम्ही माझं रक्षण करा. पण ते कुणी येऊ शकले नाहीत. शेवट द्रौपदीनं स्वतःचा आपला आपण आबरू झाकण्याचा प्रयत्न केला, वस्त्र धटच दाचून धरली, तरी वस्त्रहरण थांबलं नाही. तरी वस्त्रहरण चालू असताना मात्र तिनं भगवंताचा धावा केला. एकवीस झाले, आता देवा तुझ्याशिवाय मला कुणी नाही, आता तू सांभाळ, असं म्हणाल्यावर भगवान श्रीकृष्ण तिथं आले, अवतीर्ण झाले आणि तिच्या लज्जेचं अब्रूचं रक्षण त्याने केलं. म्हणजे काय, जोपर्यंत तुमचा इतरांवर भरोसा आहे, तुमचा नवऱ्यावर भरोसा आहे, तुमचा राजावर भरोसा आहे, तुमचा अगदी स्वतःवर भरोसा आहे, तोपर्यंत भगवंत येत नाही. जोपर्यंत तुम्ही आपलं सर्वस्व विसरून भगवंताच्या प्रत लीन होत नाही, तोपर्यंत भगवंत तुमच्या साह्याला सुद्धा येत नाही. तसाच तो मोक्षकारी सुद्धा येत नाही. कर्माच्या सिद्धांत आपल्याकडे जो सांगितलाय, निष्काम कर्मयोग जो सांगितलाय, त्याप्रमाणे कोणतीही इच्छा न ठेवता जेव्हा भगवंताच्या चरणावर आपण सर्वस्व सोडून देऊ, मग काय असेल ते सगळा विषय सोडून देऊ, तेव्हा भगवंत संतोष होतो. काही इच्छा आसक्ती ठेवली की ती आसक्ती पुरी होते, ती इच्छा केवळ पुरी होते आणि भगवंताची प्राप्ती मात्र होत नाही. पण संतांची चरित्र जर आपण विचार करत असू, तर संतांच्या चरित्राचं चिंतन करीत असताना, तो विचार करीत असताना आपल्याला हे निष्काम कर्मयोग जाणवतो. कारण संतांची चरित्रे परमपवित्र आहेत, ती उत्तम आहेत, ती आनंदित आहेत. नुसतं एवढंच नाही, तर ती सादर वर्णावी, आदरानं तिचं वर्णन करावं. त्याचं कारणच ते आहे की संतांच्या चरित्रातून आपण तो बोध घ्यायचा आहे. संतांच्या चरित्रातून भगवंताच्या प्रती किती निष्ठेनं सगळं व्हायचं आहे, त्याचंच उदाहरण ते आहे.
आणि या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं, आज जो उत्सव सुरू होतोय तो परमपूज्य खंडोजी महाराजांचा उत्सव आहे. खंडोजी महाराज म्हणजे साधारण व्यक्ती नाही आहे. खंडोजी महाराज म्हणजे असाधारण आहेत. किती असाधारण आहेत. अनेक गोष्टी आहेत, अनेक चरित्राचे त्यांच्या दाखले देता येतील. काही तुरळक गोष्टी आपल्याला विचार करायचा आहे. काय आहे, खंडोजी महाराज हिंदुस्थान फिरले. हिंदुस्थान फिरले म्हणजे शास्त्राने धर्माने आज्ञा दिली आहे की असे तू हिमाचल सगळा हिंदुस्थान फिरा. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग असतील, 4 द्वार असतील, सप्तपुऱ्या असतील, या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन यावं. जाऊन येण्यानं अनेक गोष्टींचे विचार पूर्वसुरींनी केलेला आहे. एक, हिंदुस्थानचं दर्शन होतं. सकल हिंदुस्थानची संस्कृती एकच आहे आणि ती एकाच सूत्रात गुंपली आहे याचं ज्ञान होतं. तुम्ही आम्ही सकल हिंदू ज्याला म्हणतो तसं असे तू हिमाचल, काश्मीरापासून ते कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या समस्त या हिंदुस्थानाच्या भूमीवर पसरलेल्या मानव जाती हे आपल्या बंधू आहेत. ते आणि आपण एक आहोत ही भावना जागृत राहते. त्यांच्या आपल्या विचारात, आचारात, संस्कृतीत कुठलाही फरक नाही. या गोष्टींचा विचार मनात दृढ होतो आणि मग त्यांच्या प्रती एकमेकाचं साह्याची भावना राहते. एकमेकांची विचाराचं आदान प्रदान होतं. तुम्ही काश्मीरात जा किंवा कन्याकुमारीत जा, संस्कृती सगळ्यांची एकच आहे. संकल्पाला बसल्यावर जो विचार आहे तो काही वेगळा आहे का? फक्त कुठं वेगळं होतं? वेगळं होतं गोदावरी हा दक्षिण तीरे किंवा उत्तर तीरे. बाकी हिंदुस्थानचा सगळा भाग त्या हिशोबाने सांगितला होता. देशे जंबुकारण्य, दंडकारण्य, देशे गोदावरी हा इथपर्यंत सगळं एकच येतं. पुढचं फक्त देशे गोदावरी दक्षिण तीरेच्या ऐवजी उत्तरे तीरे होतं. एवढाच फरक, पण संस्कृती सगळी एक आहे. तुम्ही दुसरा विचार करा, 12 ज्योतिर्लिंगातला रामेश्वराचा आणि काशी महादेवाचा. आपल्याकडं सांगितलंय, काय सांगितलंय तर काशीला जावं, नित्य वदावं. हो, पण काशीला जावं, नित्य वदावं, तसं काशीला स्नान केल्यावर गंगेचं पाणी महादेवाला घालावं आणि तिथून गंगा कावडीनं खांद्यावर घ्यावी आणि ती रामेश्वराला नेऊन रामेश्वराच्या महादेवाला घालावी. या 2-3 गोष्टी आहेत. एक, धर्मभाव जागृत राहतो. दुसरं, हिंदुस्थान दर्शन होतं, आपल्या बांधवांचं दर्शन होतं आणि दोन्ही महादेव दर्शन केल्यामुळं 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्यप्राप्ती होते. रामेश्वरला जावं, काशीची गंगा घालावी आणि रामेश्वराच्या सेतूचं किंवा रामेश्वराच्या सागराचं पाणी घ्यावं आणि काशीला नेऊन घालावं, असं आपल्याकडे महात्म्य सांगितलंय. त्यात अजून एक गोष्ट आहे, जर ते श्रद्धेनं केलं आणि जाताना नर्मदा तीरावरून नर्मदा ओलांडली नाही तर काशीतून घेतलेली गंगा रामेश्वरापर्यंत गेल्यावर रामेश्वराला ती घाताना त्याचं दूध होतं. म्हणजे श्रद्धाही असली पाहिजे, हाही भाग आहे. म्हणजे हिंदुस्थानची सकल भूमी एक आहे आणि सगळे बांधव माझे आहेत हे पाहण्यासाठी सुद्धा हिंदुस्थानाच्या पूर्वसुरींनी आपल्याला सांगितलंय. ते काय, सप्तद्वाराचं दर्शन करा, 4 धामाचं दर्शन करा, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करा, 52 शक्तिपीठांचं दर्शन करा. आणि ही आज्ञा शिरोधार्य मानून तळोदा परिसरात ज्यांचं वास्तव्य होतं, ज्यांचा जन्म झाला, ज्यांना भगवत प्राप्ती झाली, ज्यांना गुरुप्राप्ती झाली, गुरुनी सिद्धाशीर्वाद दिला, अशा खंडोजी महाराजांनी आणि मग हिंदुस्थान सारा पायी फिरला. जसं आद्यशंकराचार्यांनी हिंदुस्थान फिरला ना, तसंच यांनी हिंदुस्थान फिरला. त्यांनी अयोध्या पाहिली, द्वारावती पाहिली, गोकुळ, कांची, अवंती, मथुरा, गया, प्रभास, पुष्कराज, सोमनाथ, ओंकारेश्वर, नर्मदा तटावरचा उज्जैन, महाकाळ, आदिमाया, माहूर पाहिलं, म्हणजे महाराष्ट्र भूमी आली. तिथला माहुरातला दत्त पाहिला, घृष्णेश्वर, वेरूळ, सप्तशृंगी, नाशिक, कितीतरी पाहिले. प्रवरा संगमावरचा मोहनीश तो पाहिला आणि मग तेथून चांगावटेश्वर पाहिला. पुढे पैठण पाहिलं म्हणजे दर्शन केली बरं का, श्रद्धेनं दर्शन केली. नुसतं भोंजा शिवल्यासारखं जाऊन आले नाहीत. राक्षस भुवन, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, कितीतरी ठिकाणं पाहिली. जसं उत्तर हिंदुस्थानातली ही ठिकाणं पाहिली तशी दक्षिणेचीही पाहिली ना. म्हणजे जेजुरी, सासवड, भीमाशंकर, वैजनाथ पाहिला, कोटेश्वर पाहिला, शिवकांची, विष्णुकांची, गिरी म्हणजे तिरुपती बालाजी पाहिला, मल्लिकार्जुन, रामेश्वर, हे सगळं दर्शन केलं. पण
त्यांना सगळ्यात जे भावला ना तो पंढरीचा परमात्मा. कारण पंढरीचे भूत मोठे आल्या बेल्या झडपी वाटे. एकदा या परमात्म्याला पाहिलं ना दुसरीकडचं कुठं मनच रमत नाही. बाकीची जी क्षेत्र आहेत ना ती केवळ देवस्थान आहेत, तीर्थक्षान आहेत. तिथं देवांनी केवळ आपली लीला घडली आहे किंवा काही निमित्तानं वास केलाय. पण पंढरपुरात मात्र भगवंताचा सदैव वास आहे. पुंडलिकानं तो मागून घेतलाय म्हणून इथं वास आहे. आणि त्या भगवंताचं सान्निध्य आपल्याला सतत मिळावं, कायम मिळावं म्हणून खंडोजी महाराजांनी पंढरपुरातच चातुर्मास व्यतीत करायचा आरंभ केला. त्यांच्या हयातीतच त्यांनी तो आरंभ केलेला आहे. आणि असंच एका चातुर्मासात ते पंढरपुरात असताना त्यांना अशी इच्छा झाली की आपण एवढा हिंदुस्थान फिरलो, पंढरपुरात राहिलो, आता दर चातुर्मासात पंढरपुरात येतो, चातुर्मासात पंढरपुरात येतो, याला किती वर्ष झाले, तप झाले माहीत नाही, पण भगवंताच्या सान्निध्य समोर आपलं भजन व्हावं, आपण ते भजन करावं. पण इथं कोणाला भजनाला प्रत्यवाय नाही. म्हणजे पंढरपुराच्या लोकांना कोणाला अभिमान नाही. पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, असंच त्याचं वर्णन आहे. आणि अनेकही गोष्टी आहेत की सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार, भजन करायला कुणाला कशाला अधिकार विचारायचं गरज आहे. पण खंडोजी महाराजांची इच्छा थोडी वेगळी होती. म्हणजे कसं होतं, त्यांचं भजन भगवंताच्या रावळात म्हणजे गरुड खांबापाशी व्हावं असं त्यांना वाटत होतं. आणि ते करत असताना कोणी प्रत्यवाय करू नये, अरे बाबा इथं भजन करू नको, आता अमकी वेळ आहे, आता तमकी वेळ आहे, असं झालं तर भजनाचा आनंद संपून जाईल ना, भजन होणार नाही, भक्ती होणार नाही किंवा त्या भक्तीत मध्ये अडथळा येईल. आणि म्हणून त्यांच्या मनोमनी सारखं ते कसं व्हावं असं उत्कट इच्छा होती. आणि त्यापोटी ते बोलत होते की माझं देवापुढे भजन व्हायला हवं, माझं भजन व्हायला हवं. आणि मग त्यांनी भजन होण्याच्या तीव्र आशेनं अन्न पाणी वर्ज केलं. किती दिवस गेले माहीत नाही. ते एकच तळमळ इच्छा व्यक्त करत होते की माझं भजन देवापुढे व्हायला हवं. अन्न नाही, पाणी नाही, वर्ज केलं. आणि भक्ताचं गारणं देवाची तो जाणे. देवाचं कामच आहे भक्ताची इच्छा पूर्ती करणं. कारण तो पंढरीत प्रगट झाला तेच मुळात पुंडलिकासाठी प्रगट झालाय ना. आणि म्हणून भगवंताने त्यांचे ते कळकळीचं विनवणं ऐकलं. आणि एके दिवशी पंढरपूरच्या परंपरागत विठोबाची जी पुजारी मंडळी आहेत, जी विठोबाची उपाध्याय आहेत, कुलात ज्यांच्या परंपरेत विठोबाची पूजा आहे, त्या बडवे मंडळींना जाऊन सांगितलं, अरे तो तळोद्याचा खंडोजी बाबा इथं आलाय आणि त्याची इच्छा आहे भजन व्हावं पुंडलिका पांडुरंगा पुढं, तुम्ही जा आणि त्याला माझ्या पुढे येऊन भजन करायला सांगा, त्याला आमंत्रण द्या. नुसतं असं बोलायला गेलात तर तो येणार नाहीत, मानानं आणा. आणि मग सकाळी बडवे मंडळी उठली, त्यांना रात्रीचा भगवंताचा साक्षात्कार झाला होता, त्यांच्या चर्चा झाली. पण हे खंडोजी बाबा कोण त्यावेळेस लोकांना फारसे माहीत नव्हतं. आणि मग शोधून काढायचं काम लागलं. तोपर्यंत गावात बबरा उठला की काल बडव्यांच्या स्वप्नात देव आला आणि त्याने सांगितलं खंडोजी महाराजांचं कीर्तन करा. आणि ते खंडोजी महाराजाला हुडकतायत. मग ते प्रत्येक मठात व्यवस्थित ठिकठिकाणी जाऊन हुडकायला लागले की हे खंडोजी महाराज कोण आहेत, हे तळोद्याचे निवासी कोण आहेत. आणि मग त्यांना ते सापडले. त्यांनी खंडोजी महाराजाला पाचारण केलं, महाराज देवाची आज्ञा झाली आहे, आम्हाला झाली आहे, देवाने रात्री स्वप्न येऊन सांगितलंय, आम्ही देवाचे पूजक नित्यपूजा करणारी बडवे मंडळी, आम्हाला त्यांनी येऊन सांगितलंय की तुम्ही खंडोजी बाबाचं कीर्तन करा. आणि म्हणून हुडकत तुमच्या प्रती आलोय. तेव्हा तुम्ही पांडुरंगाच्या रावळी या गरुड खांबाच्या मंडपापाशी कीर्तन करा. हा दिवस ठरला. त्याप्रमाणे त्यांना पाचारण केलं. खंडोजी बाबाला आनंद झाला. देवाने आपलं भक्ताचं गारणं ऐकलं. आणि म्हणून खंडोजी बाबाने ठरल्या दिवशी कीर्तनासाठी मंदिरात प्रवेश केला. बाबा आले ते कीर्तनाच्या वेशातच, डोक्याला पटका, अंगात बाराबंदी, अनेक वेश अत्यंत लीनतेचा, भगवत भक्तीचा. ते फारसं काही असं त्यावेळेसचे कपडेच ते होते. बरोबर आले ते सगळे आपले वाजवणारे, बरोबर टाळ पकवास सगळा विषय घेऊन आले. मंदिरात सगळी व्यवस्था केली होती. गरुड खांबाच्या शेजारी मोठं जाजम टाकलं होतं. आणि खंडोजी बाबा आले. पण खंडोजी बाबा येणार म्हणून गावभर चर्चा झाली. आणि अनेक लोक गावात हे कीर्तन पाहायला आले. त्यात कोण कोण आले, अहो गावचे 12 बलुतेदार आले, सगळे आले. साडे आले, तेले आले, माळी आले, कोळी आले, तांबोळे आले, जोशी आले,
96 कुळीचे कुळवंत मराठा आले. बरोबरच गावातल्या गायक वादक मंडळींनाही चर्चा कळली, कीर्तन होणार, आपण ऐकायला जाऊ. बुवा कसं म्हणतात, काय करतात. नर्तिका आल्या, अगदी ज्यांना आपण गणिका म्हणू ना, अशाही नर्तिका आल्या. सगळे कीर्तनाला बसले, मंडप गच्च भरला, ही गर्दीची दाटी उठली आणि बुवांनी कीर्तन सुरू केलं. ती भगवत भक्ती, ते कीर्तन, कीर्तन काय, ते पूर्ण देवाप्रती समर्पण होतं. किती तल्लीन ते नव्हतं. गायन तेवढंच उत्तम, श्रवण लोक करून गुंग होऊन गेले. वादन उत्तम, गायन उत्तम, सांगणं उत्तम, कीर्तन उत्तम, कीर्तनात नर्तन तेही उत्तम. किती उत्तम. अहो, ज्यांना आपण नर्तिका म्हणतो, ज्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंय, त्या नर्तिका कीर्तनातलं नर्तन पाहून थक्क झाल्या, विस्मित होऊन पाहू लागल्या. एवढं उत्तम कीर्तन, एवढं उत्तम नर्तन आम्ही नाही करू शकत. गायिका गणिका असतात ना, त्या गायनात थक्क झाल्या, कीर्तनात ओशाळल्या मानेनं मान खाली घालून बसल्या, काही जणी उठून निघून गेले. एवढं उत्तम. आणि खंडोजी बाबांचं जे भजन कीर्तन झालं ना, त्यानं मग मंडप दणाणून गेला आणि मग त्यांनी भगवंताप्रती दिलेला आपला संपूर्ण समर्पण, ते महत्वाचं, तल्लीन होऊन गेले. माझे मी पण विसरून गेले ते आणि भगवंत जणू काही एकच झाले. आणि मग जेव्हा कीर्तन संपलं तेव्हा लोकांना भान आलं, तेव्हा खंडोजी बाबाला भान आलं आणि बडवे मंडळीने त्यांना देवळात आत गाभाऱ्यात नेलं, भगवंताचा प्रसाद दिला आणि सांगितलं, तुम्ही असंच कीर्तन वारंवार करीत जा. खंडोजी बाबा म्हणजे नुसतं कीर्तन आणि पूजन आणि भजन एवढ्यावर संपणारं काम नाही. त्यांचं काम इतिहासाच्या दृष्टीनं आध्यात्मिक आहे, पण त्याहून अनेक गोष्टींचा विषय आहे. ते पुरोगामी विचारांचे होते. लोकांना घेऊन एकत्रितरित्या चाललं पाहिजे या विचारांचा वारसा त्यांच्या मनात होता. कारण केतकार कोशकार केतकरांनीच चरित्र कुकुरमुंड्याच्या भागातला काही विषय लिहिताना खंडोजी बाबांचा उल्लेख आदराने केलाय आणि एक लोकांना, दीनदलितांना आपल्या बरोबर घेऊन जाऊन उद्धार करण्याचा मार्ग सांगणारे महात्मा आणि पुरोगामी विचारांचा महात्मा म्हणून त्यांचा उल्लेख केलाय. तीच खंडोजी महाराजांची परंपरा त्या पुढच्या काळात पंढरपुरात चालू आहे. आज खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला त्यांनी आपला देह पौर्णिमेच्या दिवशी, कोजागिरी पौर्णिमे दिवशी ठेवला, पण त्यानंतर त्यांच्या गादीवर विद्यमान म्हणून त्यांचे शिष्य काशीराम महाराज बसले. त्यानंतर संतोषजी महाराज हे त्यांच्या गादीवर बसले. संतोषजी महाराजांनी केलेलं काम इतिहासात विलक्षण आहे. यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. म्हणजे केवळ अध्यात्माचे धडे, आत्ममुक्तीचा मार्ग, भगवंताच्या प्रतीचा मार्ग जाणा दिला, पण त्याचबरोबर तो आत्ममुक्ती आणि भगवंताप्रती जाण्यासाठी आपला देशही पारतंत्र्यात असता कामा नये. किंबहुना परकीयांचे विचारांचं जू आपल्या विचारावर जर बसेल तर भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून संतोषजी महाराजांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतलाय, त्यांना शिक्षा झाली आहे. फार कमी लोकांना हे जाणणं आहे. म्हणजे खंडोजी महाराजांचा पुरोगामी विचारांचा वारसा संतोषजी महाराजांनी चालवलाय. पुढे संतोषजी महाराजांनंतर गोविंद महाराजांनी तोच वारसा चालवलाय. आणि आता या गादीचे 5वे पीठाधीश पुरुष, हरिभक्तीपरायण, परमपूज्य, आमचे सन्मित्र असणारे उद्धव महाराज तो वारसा चालवत आहेत. खंडोजी महाराजांच्या गादीवर बसून तो वारसा चालवणं असाधारण गोष्ट आहे. कितीतरी गोष्टी नित्यनियमाने इतक्या बांधलेल्या आहेत ना की ते अवघड आहे. ते खडतर तप आहे, ती खडतर तपश्चर्या आहे. ती भगवंताप्रत जाणारा रस्ता आहे ना, तो खंडोजी महाराजांनी घालून दिलाय. त्या रस्त्यावर चालणं म्हणजे खरोखर अवघड आहे. पण पूर्वसुरींचं जे आहे ते चालवणं, त्या निष्ठेने ते चालवत आहेत. नुसतं ते चालवत नाहीत तर खंडोजी महाराजांच्या परंपरेत ते वाढ करतायत. कारण उद्धव महाराजांनी अनेक गोष्टी नाविन्याने केल्या. कुकुरमुंड्यावरून येताना आपल्याला कधी माऊलींचा सहवास मिळणारच नाही. आपण जर याच नियमात अडकून राहिलो तर कधीतरी तुकोबारायचाही सहवास मिळाला पाहिजे, कधीतरी नाथ महाराजांचा सहवास मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी कुकुरमुंडा ते पंढरी वारी आपण ज्या नियमानं करतो ती करत असतानाच कुकुरमुंड्यावरून चालत निघावं, थोडं लवकर निघावं, आळंदीत यावं आणि आळंदीतून माऊलींबरोबर पंढरपूरला यावं. कुकुरमुंड्यातून निघावं, देहूत यावं, देहूतून पंढरपूरला तुकोबारायावर चालत यावं, कुकुरमुंड्यातून निघावं, पैठणात यावं आणि पैठणातून नाथ महाराजाबरोबर पंढरपुरात यावं. असा वेगळा पायंडाही त्यांनी करून पाहिलाय. बरोबरच खंडोजी महाराजांचा आणि संतोषजी महाराजांचा
पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी चालवला आहे. पंढरपुरात चातुर्मासाच्या निमित्तानं राहणारे सकल वारकरी विद्यार्थी, या सकल वारकरी विद्यार्थ्यांना ते जन्मानं काय नाही, कोण आहेत काय आहे माहीत नाही, पण ते कर्मानं ब्राह्मण आहेत आणि हिंदू धर्मात सगळ्यांना जन्माचा अधिकार आहे. म्हणून यज्ञोपवीताचा आणि यज्ञोपवीत बदलण्याचा जो श्रावणीचा संस्कार असतो, जो श्रावण पौर्णिमेला साजरा होतो समस्त हिंदुस्थान बरोबर, तो आमचे पिताश्री अनिल काका बडवे पंढरपुरात साजरे करतात. आणि त्याला अत्यंत उदार मनानं, किंबहुना तेवढ्याच तोलामोलाचं सहकार्य या उद्धव महाराजांचं असतं. हा समारंभ माझ्या वाड्यात झाला पाहिजे. खंडोजी महाराजांनंतर पंढरपुरात कुकुरमुंडेकरांची वास्तू झाली, ती पंढरपूरच्या ऐश्वर्याला शोभणारी आहे, उत्तम वास्तू आहे. त्याच वास्तूत हा श्रावणीचा संस्कार संपन्न होतो. ज्याला कधी 100 ते 200 पर्यंत वारकरी विद्यार्थी उपस्थित असतात ते केवळ विठ्ठल भक्त असतात. मग ते जातीनं कोण असतात, जन्मजात काय आहे माहीत नाही, त्यांची कर्मजात एक आहे, कारण ते वारकरी आहेत. आणि इथून पुढचं आयुष्य पंढरपुरात अध्ययन केल्यानंतर ते ईश्वर भक्तीत आणि संप्रदायाच्या ज्ञानप्रसाराच्या भक्तिप्रसाराच्या कामात व्यतीत करणारे आहेत. म्हणून ते कर्मानं ब्राह्मण आहेत. म्हणून त्या संस्कारात उद्धव महाराज परिपूर्ण असतात. अशा महात्म्याचं स्मरण करायला मिळणं हे आमचं परमभाग्य आहे. त्या निमित्तानं त्यांची 125 वर्षाच्या पुण्यतिथीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी पुण्यतिथी वर्षाच्या निमित्तानं मी त्यांना शतशत वंदन करतो. आणि त्या निमित्तानं चालणारा हा परमात्मा पांडुरंगाच्या भक्तीचा 8-10 दिवसाचा सोहळा पांडुरंगाच्या आशीर्वादानं संपन्न हो, मोठा हो. यंदाच्या वर्षी कोरोनामुळं ते काही गोष्टीत अडथळा येतोय, पण यंदा नसतं तरी पुढच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव नंतर हा उत्सव हजारो लोकांच्या सहवासात आणि तेवढ्याच ताकदीनं संपन्न व्हावा, हात परमात्मा पांडुरंगाचा आशीर्वाद देतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.